हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपल्या 3D फ्लॉवरचा दुसरा भाग आहे. तर इथं बघू शकता पूर्ण आपण जे 3D फ्लॉवरचे जे शेप बनवून घेतले होते ते पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटले असतील. इथं एक मी पेन्सिलने डॉट देत आहे. डॉट देऊन आपण सर्कल बनवणार आहोत. साईडने गोल आकार बनवून घेऊ, ज्याच्यावरती आपल्याला हे फ्लावरचे डिझाइन जे बनवलेले आहे आपण ते एक एक करून लावणार आहोत आणि फ्लावर तयार करणार आहोत. तर जे दोन शेपचे बनवलेले आहेत मी, एक छोटा आणि एक मोठा, तर ते वेगळे वेगळे करून घेत आहे मी. मोठे एक साईडला आणि त्याच्यापेक्षा छोटे एक साईडला. तर बघू शकता इथं तर इथं मी गोल्डन थ्रेड घेतलेला आहे आणि नॉर्मल आपले हात शिलाईची जी सुई असते ते घेतलेले आहे. धाग्याला नॉट लावून घेतलेले आहे. तुम्ही याला आरी वर्कच्या सुईने देखील लावू शकता, पण मी तुम्हाला खूप इझी तरीका दाखवत आहे. सोप्या पद्धतीने आपण हे फ्लावर कसं जॉईंट करणार आहोत ते बघणार आहोत. फ्लावरचे एक एक वाकडे आपण त्याला जॉईंट करत जाणार आहोत. जे आपली चेन टिच आहे तिथं आपण एक एक टाका असा टाकत जाणार आहोत सुईने. तर बघू शकता मी वरती सुई काढून घेत आहे, त्याच्यानंतर खालच्या साईडला टाकत आहे. असंच एक एक आपण टाकत जाणार आहोत. आणि एक एक याच्यामध्ये पॅक करत जाणार आहोत. तर इथं बघू शकता मी दुसरे घेतलेला आहे डिझाइन आणि त्याच्या खालच्या साईडला ठेवून मी याला पॅक करून घेत आहे. असंच आपल्याला सगळे पॅक करत जायचं आहे. तर आता तिसरं देखील मी डिझाइन घेतलेले आहे आणि त्याला ॲड करत जायचं आहे आपल्याला एक एक करून, ज्याकरून आपल्या फ्लावरचा शेप येईल. तर बोटाने पकडून ठेवायचं आहे, कारण हे जेव्हा आपण जॉईंट करत असतो तेव्हा ते हलतात. त्याच्यामुळे मी डबल टाके घेणार आहे, ज्याकरून आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता व्यवस्थित मी पहिलं जॉईंट करून घेत आहे एक एक लावून, आणि त्याच्यानंतर पटापट आपण त्याच्यावरती हात शिलाईच्या सुईने एक एक टाका घालत जाणार आहोत आणि पॅक करत जाणार आहोत. बोटाने व्यवस्थित पकडून ठेवायचं आहे, ज्याकरून ते हलणार नाहीत. याचा पहिला भाग देखील आपण अपलोड केलेला आहे, भाग पहिला. तर तुम्ही नक्की जाऊन बघा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि तुम्हाला 3Dचा वर्क आवडला का ते देखील मला सांगा. कालचा कोणी व्हिडिओ बघितला आहे ते देखील कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्हाला फ्लावरचा वर्क आवडला का ते देखील सांगा. ज्यांनी कुणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट नक्की करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला खूप छान छान असेच व्हिडिओ बघायला भेटतील. इथं बघू शकता डबल टाके घालत आहे मी, ज्याकरून हे व्यवस्थित पॅक होईल. आणि हा आपला ॲडव्हान्स क्लासचा 3Dचा वर्क आहे.
हे बघू शकता व्यवस्थित मी जे छोटे शेप होते त्याच्यावरती ते व्यवस्थित लावून घेणार आहे। ते मध्यभागी जी जागा आहे ठेवलेली आपण त्याच्यावरती व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत। तर बघू शकता मी इथं व्यवस्थित त्याचा शेप बिघडू नये म्हणून बार बार त्याला बोटाने पकडून ठेवत आहे। तसंच तुम्ही पण व्यवस्थित पकडून ठेवायचं आहे, ज्याकरून ते वर्कला व्यवस्थित फिनिशिंग येईल। व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे धाग्याने, ज्याकरून ते निघणार नाहीये। ब्लाऊजवर देखील तुम्ही जेव्हा असंच व्यवस्थित वर्क बनवून घेताल तेव्हा व्यवस्थित पॅक करायच्या आहेत। फ्लावरच्या एक एक पाकळी पॅक करत जायचं आहे। जोपर्यंत तुम्ही त्याला व्यवस्थित पॅक करणार नाहीये धाग्याने तोपर्यंत ते हलतात। त्याच्यानंतर एकदा व्यवस्थित पॅक झाले की ते बिलकुल बी हलत नाहीयेत। तर इथं बघू शकता मी व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे। आता इथे घेतलेले आहेत मी गहू मणी, ते व्हाईट कलरचे गहू मणी घेतलेले आहेत पांढरे, आणि शुगर बीट्स घेतलेले आहेत। तर फ्लावरच्या मध्ये लावणार आहोत आपण। खूप सुंदर दिसतात, तुम्ही कुठल्याही कलरचे मोती लावू शकता। नाही मोती लावायचे तर तुम्ही इथं एक कुंदन देखील लावू शकता किंवा स्टोन असतो आपला तो देखील लावू शकता। तर ते तुमची चॉईस आहे की तुम्हाला काय लावायचं आहे। तर मी इथं गहू मण्याने व्हाईटवाल्या व्यवस्थित वर्कला एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न करत आहे, आणि ते खरंच खूप सुंदर दिसत आहे। तर बघू शकता इथं मी एक शुगर बीट्स आणि एक गहू मणी टाकत इथं वर्क कंप्लीट करून घेत आहे। कोणाकोणाला माझा हा वर्क 3Dचा आवडला ते नक्की सांगा। ज्यांना आजचा व्हिडिओ आवडला त्यांनी कमेंट नक्की करा की नेक्स्ट कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल 3Dचा, ज्याकरून आपण तोच वर्क घेऊया 3Dचा। तर इथं बघू शकता आपला वर्क कंप्लीट झालेला आहे।